ही सीताफळ काढायला पाहिजे जरा चांगली पिकलेली. भाऊजी बरोबर एकदम परफेक्ट टायमात आला. सगळी वाट लावली, पेरू पण किती आलेली. फळाचं वाट करतात. कसली जगत गाव एवढं वर्षातून फळ येतं, मग त्या फळांचा चांगलाच उपयोग झाला पाहिजे ना. तुमची कधी येणार आहे सुट्टीवर? सांगितलेलं फोन करून येणार आहे म्हणून. हा का? बरेच दिवस झाले कशी काय वळले इकडे? 2-1 महिन्यापासून येईल नाही ना. हो. तुम्हाला येत असेल आठवण त्यांच्या ना. हो मग काय, हे काय मग दिवसभर इकडे तिकडे काम करायचं काय, मग घरी नंतर घरातली पण कामं असतात. सध्या लयच भारी दिसायला लागले तुम्ही. हा दिवसांदिवस खरंच म्हणताय की आपलं असंच बोलताय. हो वहिनी, तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला आणि काय बाहेर काय झालं हो? आनंदाची बातमी द्यायला आलो तुम्हाला. माझा पाय ना लय दिवसात दुखत होता. मला एका बाबाने गोळ्या दिल्या. कसले? 10 मिनिटात टन उड्या आणल्या मी. म्हणजे बरा झाला तर पाय? हो 10 मिनिटात बरा झाला. आयुर्वेदिक आहे कोणत्या तरी गोळ्या त्याच्याकडं, लय भारी. अहो बरं झालं, माझी पण पायाला गुडघ्याला लागलं होतं जरा. त्या दिवशी म्हटलं ती गोळी घ्या तुम्ही जरा. ही गोळी द्या आत्ताच्या आत्ता घरात जा. घरातून तुम्ही इथपर्यंत येऊ सर तुम्हाला असर झालं. हा एवढा असर झाला रे? एकच नंबर. तुम्ही म्हणजे विचार करणार नाही वहिनी. तुम्ही म्हणशान भाऊजी खरंच तुम्ही ना डायरेक्ट माझी हे केली म्हणजे. असं म्हणताय? हा बरं ठीक आहे, येते लगेच मी गोळी. हा तुम्ही गोळी खाऊ. पूर्ण गोळी खावर का व्यवस्थित? हो हो. अर्धे ना खाऊ. तुम्ही लक्ष द्या तोपर्यंत. पोरं झाडावर जाऊ द्या हो, पोरं सोरायचं येते काय झालं तर. पहिला अशी पावर चढल ना, तिला माहीतच नाही ही गोळी काची. वहिनी, ओ वहिनी. बाई गोळी खाली की दरदरून घाम कसा आला? हा ते थोडासा दर्द आहे, फिर भी आनंद आहे, अशी गोळी आहे ती. अहो मला असं वाटलं एकदम लगेच झरझरून घामच आला मला. मग असं काय आहे त्या गोळीमध्ये? लय अहो मला वेगळंच वाटायला लागले. हा वेगळं म्हणजे काय होतं? अहो लय वेगळं वेगळं लय कसं तरी वाटायला लागले. असं सगळं तुमच्या नवऱ्याची आठवण येते का? अहो सगळं मला आता काय सांगू, सगळं अंग भरून आलं तर वाटायला लागलं. वेगळं असं वाटायला लागलं. कोणा तरी अशी मिठी मारायची वाटते का? हा असं म्हणजे असे झोपेच्या पकड हा पकड 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 करू शकते. तुम्ही एवढं दाबते का बरं कचा कचा? तेच तर मग सांगते का, मला असं वेगळंच वाटायला लागलं. आणि एकदम पहिल्यांदा घाम आला, परत असं वाटायला लागलं की आता झोपून काहीतरी करावं. पण आता नाही ना, मग काय करणार आता? असं करा, काहीतरी करा म्हणजे नाही का. अहो एवढं मी आता बोलते, तुम्हाला तर कळलं पाहिजे ना. म्हणजे आता पण तुम्हीच बोले ना, पोरांनी काय फळं खाऊ दे, काय खाऊ दे, काय करायचं. म्हणजे कसं काय सांगू आता तुम्हाला, काय बोलू? काहीच बोलू नको. मला तुझ्या सगळ्या भावना समजताय. मग मला कळलंय तुला काय म्हणायचंय. तुला हातून अशा उकळ्या पडते. तू हातून एकदम अशी ताजी कसले औषध दिलं तुम्ही? म्हणजे पोळी काय दिली? तुला तुझ्या सौंदर्याची जाणीव व्हायला पाहिजे. तुझं रूप जर तेजस्वी आणि जे रूप आहे तुझं, ते रूप दिसलं पाहिजे. अहो तुम्ही पाय दुखते म्हणून गोळी दिली ना, तर सौंदर्याची गोळी दिली. काय होतंय तुला अजून? तेच बोलली मी. मग जायचं? तुम्हाला काय वाटते? मला काहीच नाही, तुझ्या मनावर आहे. नाही तर मी चाललो घरी. अहो असं कुठे सोडून चाललं आता? इथं लोक बघतील ना, घरात जाऊन आपण. हा लोक पण दिसतात का? मला तर कोण नाही दिसत. आता इथंच भेटत का? आता घरात चाल ना. बाबा पहिले असतोय ना, आज तू जाम खुश करून टाकलं. नेमकं कसं होतं? आता कसं सांगू? कसं होतं नेमकं?
सगळे मग अंगात मुंग्या अशा झरझरल्यासारखं व्हायला लागली. हा. सगळ्या अंगात होते ना? हा. नक्की. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? असंच करूच वाटतं ना? आता अहो असं काय मागे सरताय? पण तू मारती का काय करते तेच कळलं मला. सुरक्षित वाटत नाही ना? मग दरवाजा लावा लागेल ना, कारण लोकांना शोधा किती काय. हा लावून दरवाजा लावून. सटली का काय? तुम्ही कोण घेऊन जा, मला कसं म्हणली काय तू? आता थांब, लय घाई करते, थांब जरा थांब. तू लय घाई कर. औषधच असं दिले तर काय, आता असं नाही सोडणार मी. खरंच हा मला हेच लागत होतं. मी ह्या दिवसाची वाट पाहत होती दिवसापासून. कसली? तू मला कधी बोलवणार आहे? वहिनी आज काय माझ्यावर काय रेट करतात काय? कळलंच काय? बाई कुठे दिसना, कुठं काही गेलं काय माणूस. काका तुम्ही माझ्या नवऱ्याला पाहिलं का? हा पाहिलं. कुठे गेले? तो तिकडे डाळिंबाच्या झाडा ती बसंती नाही का? वासंती वासंती हा त्या तिच्या घरात. तिच्या घराकडं? हा काय ना तिची. हा बाई येईल 2-3 दिवसापासून बाई शीताफळासाठी नुसते पिसाळले. तुला खरं सांगतो, माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. हा हा वासंतीच्या घराकडे. हो हा मानावर तसं नाहीये. हा ते शीताफळाचं झाड नाही कधी चिड लावेल. मला वाटलं वास घ्यायला गेला काय काय सांग सीताफळाच्या झाडाचा. काय बाई आता काका तुम्ही सुद्धा असं बोल राहिले का? असं काही नका बोलत जाऊ बाई मानावर. असं तसं नाही बरं का, मला नाही आवडत मानावर असं काही बोलेल. नाही नाही सीताफळाचा वास घ्यायला. वास काय घेईन? डायरेक्ट तोडून घेईन ना आणि मगच हा खाईन. हा ते दोन लय मोठे ते तोडीनच तो आज. काय ते 2 सीताफळ लय मोठे, त्याला डोळा पडला ना हा ते आज तो तोडीनच बहुत. तुमचा डोळा होता काय त्याच्यावर? नाही डोळा नव्हता, मी जाता येता पाहत होतो, म्हणलो विचारून तोडू. हा का? हम्म. बरं आहे बरं आहे. वया झालं पण सोयी आहे ना बाबाला. चला येऊ काका. हा बाई पुढे पाहू आता. वासंतीच्या घराकडे गेलेत म्हणे. शीताफळ तर गंज लागेल बाई हिच्या झाडाला. हा छपला तर इडच आहे. हा छपला तर इडच मला आवडायच्या. अंधारामध्ये लागेल. शीताफळाजवळ तर नाही आहे. हा ठरवलं जाते ना काही गोष्टीचं. हा बरोबर ना? ये ना मग. ये जवळ ये ना. ये ना. अच्छा गावात कोण आला? तुमचं घर आहे, मला माहिती आहे का कोणी आला असेल? मी म्हणते कुणाचं घर आहे बघा. कोण आलं तर काय माहिती काय. मी कसं काय पाहू तुमच्या घरामध्ये? कोणी काय माहिती. मी जाऊ का तिकडं? काय करायचं? हा लपायला लागलं का? हा तुम्ही लपवलं. मी वॉशरूमला जातो. हा वासंती बोल. काय काय चाललं तुझं? काय नाही, जरा वेगळंच वाटत होतं अगं. काय सांगू तुला. एवढं वाटत होतं? काय करत होती? काय नाही जरा. सीताफळ आलेत म्हणलं. सीताफळ तोडायला आले होते. हा हा मग काय नाही. काय म्हणे तू घराचं काम केलं म्हणे? हो घरच का. वहिनी हा ते झालं नळाचं काम, काय अडचण नाही. हा का? व्यवस्थित झालं ते काम. एक तासापासून तुम्ही इकडं नळाचे काम करायला बसले का? आणि दरवाजे लावून काय करत होती इकडं?
एक नंबर संशय बाई बाबा हे. फसलो रे तेव्हा मी रे. अगं ते नळ बघायला आली होती आणि आता दरवाजे बघितलेस ना ती पोरं सीताफळ वगैरे तोडतायत. बरं वहिनी तुम्ही म्हणे ना मी आलो पण चक्कर मारून. तुम्ही मला क्वार्टरला पैसे देणार होते का? क्वार्टरला पैसे काय ती नळाचं काम केलं ना. त्या बाबाला काय पैसे द्यायचे नाही हा? माझ्याकडे आहे कुठले पैसे द्यायला हा. मी नाही देत. आणि याच्यानंतर मानावराला काहीच काम करून घ्यायचं नाही फुकट मध्ये. तो काय कामावाला नाही अख्ख्या गल्लीचा. अगं मला गोळी द्यायला आली होती ती. काय हो? त्यांचा पाय दुखत होता ना हं. तर मला बोलली वहिनी तुमचा गुडघा दुखतोय म्हणजे तर. पाय द्यायचा दुखतो गोळी तुला द्यायची. माझा पण गुडघा दुखतोय तर ती अशीच निघाली होती रस्त्याने. हा मला बोलली चला आपण घरी जाऊ बोलतो. नाही बोलते मी तिच्याशी काय तिच्या करू वहिनी राहिली. तेव्हा ही काही बोलून काय राहू मी काम केलंय मला ते 90ला पैसे द्यावं लागतं म्हणून. तुम्ही ना तुम्ही घरी चाला हो. तुम्हाला काय करू राहिली आज नाही सांगते ना मला मी गोळी खाल्ली ना तर असं मला वेगळंच मी वाटलं. मी चाललो. मी येतो. कायची गोळी दिली तुला? तुम्ही गोळी काय दिली तिला? असं कसं अर्ध्या वहिनी तुम्ही असं बघ. हा, नाही म्हणजे असं कसं अर्ध्या सोडताय. नाही मी चालतो पुढं. चला तुम्ही घरी. तुम्हाला एक पण मानावर बोलवायचं नाही. हा पाहतच मी आता. काय हा नाही अगं तेच तर ती सांगते. नजर बिजर एवढीच बाई अगं सांगते की मला गोळी दिली ना. पाहिलं ना ही बाई कशी हा हा? अगं जरच मला सगळं घाम बी मला आणि बघितलं इकडं पहा माझ्याकडं तिच्याकडे काय होतात घेऊन पाहू राहिले. कधी पाहिलं? तुम्ही ना घरी चला तुम्हाला दाखवते काय ते. आता काय करू कुणाला बोलवायचं. हे काय भाऊजीने कसली गोळी दिली आणि काय ती पण मध्येच कलमडली. आता काय करायचं. आता मलाच काहीतरी करावं लागेल.